व्हिडिओचा प्रमोशनच्या व्हिडिओचा. तर रामभाऊ सोबत त्यांची डील झालेलीच आहे. तर रामभाऊ तिला बोलवते, व्हिडिओ घेते, तुमचं तुम्ही बघा, माझ्याजवळ तुमचं लफडं आणू नका. कळलं? अजूनही शेवटचं मी तेच सांगतोय, मला दररोज तेवढा टाइम नाही तुमच्या मागं लटांबर लावायचा. ह्या गोष्टीमुळे माझा सगळा दिवस खराब जातो. काय करावं काय नाही सुचत नाही. इकडे बघा यांचं चालू आहे. आई, माझी बहीण मला म्हणली की मी मरून जाईन पण तुला कधी फोन करणार नाही. नाही रे भाऊ, असं नको करू रे. आता काय बोला ह्या गोष्टीवर तू सांग मला आता. मी बोलते तिला, असं बोलू नको म्हणून. हा बरं ठीक आहे. काल तुपाची गोष्ट झाली. तुपाचं कोण बोललं? तूच बोलली ना मनीषाला दिलं म्हणून. हा. ती म्हणजे तुपाचं बी काढायला लागला म्हणे माझा. बरोबर आहे ना? 4 वेळेस राईट म्हणजे 500 4 वेळेस ना. मोबाईलवर बसला तू. तर हे गल्ल्याचा असा विषय झालेला आहे की याच्यामध्ये पैसे जरा बघा. आमचं सुदर्शनचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आतापर्यंत 40,000 रुपये जमा झाले पाहिजे. तू म्हणजे जेव्हा हे चालू केलं तेव्हापासूनच टाकतो त्याचं. हा पण काही दिवसांना घरी दिलेत ना. खर्चाला दिले ना किती वेळा? 10 आला तुला. कमी कमी टाकत होता ना. दादाला 500, मला 500, दादाला 500. मग ते कोण सांगेल? मग काय असतं ना मित्रांनो, आपण जर कधी एखाद्या व्यक्ती खरं बोलला ना तर ते खूप झोंबत असतं आणि तेच प्रकार इथं होताना दिसतोय आपल्याला. आणि तुम्हालाही माहिती आहे मी कशा स्वभावाचा आहे. माझा स्वभाव खूप फटकळ आहे. मी जे खरं आहे ते पटकन दिवशी बोलून जात असतो. मला जिथं पटतं ते पटतं, जे नाही पटत तिथं नाही पटत, मग ते काही असो. आणि ह्याच गोष्टीचा अनुभव कोमलला देखील 5 वर्षात आला असेल. काय म्हणते कोमल? आहे का नाही आलेला? हा, समोरच्याला राग येऊ का काय येऊ, जे खरं असतं ते खरंच असतं. बरोबर आहे का नाही? हा. आता कालची नॉर्मल एक गोष्ट सांगतो. त्या आजीबाईचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं कारण की त्यांची फिंगरप्रिंट काम करत नाहीये बँकेतून पैसे काढण्यासाठी. ठीक आहे. आता मी दिवसभरात स्वस्त जालन्याची व्हिडिओज बनवतो. दादा माझ्याकडे येऊन मला काय म्हणतात की तू आजीला घेऊन जाईन ते आधार अपडेट करून आण. का? रामभाऊ कुठे गेलेला आहे? किंवा मग तुम्ही तरी घेऊन जा. म्हणजे माझी इकडची कामं बुडणार आणि मी आजीच्या मागे दिवसभर जाणार. ही गोष्टी पटते का? मनाला पटणार आहे का? आणि रामभाऊ काहीच काम करत नव्हतं बरं का. रामभाऊ नुसतं फिरतोय, काहीच काम करत नव्हता. मग मी बोलल्यानंतर मग त्यांना थोडा राग आला. राग आता 2 कारणामुळे आलाय. ते एक कारण आणि एक त्यांच्या मुलीला बोलले ते एक कारण. त्यांचा खूप जीव आहे मुलीमध्ये. काय सांगू, मुलापेक्षा जास्त जीव आहे त्यांचा मुलीमध्ये. एवढा जीव आहे की विचारूच नका. रात्री बी माझं डोकं खाल्लं आणि आत्ता बी माझं डोकं खाल्लं. सकाळी उठल्यावर तेच कुलकुल चालू. तुला काय गरज होती? तुला काय गरज होती? काय बोलू आता याच्यावरती? परत मॅडमने व्हिडिओ टाकला की मरून जाईन पण तुझ्या दारात येणार, तुला फोन लावणार नाही. सॉरी, ये क्या बात हुई भाई? मी बोललो एक, झालं एक. तुपाचं बोललो. तुपाचं कोण बोललं होतं कोमल? आईच बोलली होती ना ताईला देते म्हणून. कोण बोललं होतं? अजूनही व्हिडिओ बघा. व्हिडिओ जशाला तसंच आहे. अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. आणि काळ्या दगडावरची रेषे आतापर्यंत जेवढ्या वेळेस मी त्या गोष्टींवर व्हिडिओ बनवला, जसं की तांदूळाचा असू द्या, कालचा तुपाचा असू द्या, साड्यांचा असू द्या, त्यामध्ये माझ्याच गोष्टी खऱ्या आहेत हे मला पण माहिती आहे आणि हे तुम्हाला पण माहिती आहे. तर एकंदरीत हा विषय झालेला आहे. त्यामुळे आता मी जास्त काही विषय हा लांबवणार नाही आहे. मॅडमला जसं वाटतं तसं मॅडमनं करायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न तिचा व्हिडिओचा प्रमोशनच्या व्हिडिओचा. तर रामभाऊ सोबत त्यांची डील झालेलीच आहे. तर रामभाऊ तिला बोलवते, व्हिडिओ घेते, तुमचं तुम्ही बघा, माझ्याजवळ तुमचं लफडं आणू नका. कळलं? अजूनही शेवटचं मी तेच सांगतोय, मला दररोज तेवढा टाइम नाही तुमच्या मागं लटांबर लावायचा. ह्या गोष्टीमुळे माझा सगळा दिवस खराब जातो. काय करावं काय नाही सुचत नाही. काय सांगा तुम्हाला. आज तर अंगारकी चतुर्थी आहे बाबा. त्यांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला राजूरला जायचं होतं माझं काल, पण ते पण जाणं झालं नाही. आता 10 तारखेला जायचं आहे, तर मग आज मी सुट्टीच मारली. म्हटलं ठीक आहे, तू इकडे बसते की जरा ते पांढऱ्या लाईन्स येत आहे जरा इकडेच होतो. आणि थंड पाण्याचा सफर अजूनही चालूच आहे. गरम मग थंडगार पाणी होतं. थोडा वेळ लागतो पाणी, गरम पाणी.
मला कोरड सांगते पाणी कारण आम्ही केलं. गरम पाणी यायला थोडा वेळ लागतो हे मला सांगते ती 2 बकेट मी पाणी काढल्यानंतर बी गरम पाणी येत मला नव्हतं. नव्हतं माहित तुम्ही 2 पाकिट काढलं म्हणून. मग तू कशी म्हणतीयस मानायचं मला आणि इकडे ही- की ते आणून गरम पाणी मी आणून पिवडी दिलं पिऊ हाय कर बा एकदा पुसून घ्या. असतं. चेंज घेतलंय. हा सर्दी खूप झालेली आहे आणि त्या सर्दीमुळे एवढा त्रास व्हायला लागला ना विचारूच नका. आता संक्रांत पण आलेली आहे. संक्रांतीच्या आता यांना साड्या पण आणावं लागणार आहे ब्लॅक कलरच्या. मला असं वाटतं ब्लॅक कलरची साड्या असतात प्रत्येक संक्रांतीला. माहिती नाही कोण असतात तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तिचा व्हिडिओ रडापडी मला बिलकुल आवडत नाही. मी खरं सांगतो मित्रांनो, जे काय असतं ते तोंडावर बोलायला असतं. बोला तोंडावर 2 शब्द वा मोकळे असं जमत नाही बरं का. मी खरं सांगतो. हा इकडे बघ बा एकदा इकडे बघ मग तुला चॉकलेट देतो मी. हा इकडे बघ. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. दात दाखव दात तुमचे. नाही आम्ही नाही टाकलं. मम्मीला एवढी फट आहे वरच्या 2 दातात, बाईला एवढी आहे. आता कसं करू मी. एवढी मोठी फट आहे डायरेक्ट मोठ्या दातामध्ये. आता त्याचा उपाय काय करावं समजत नाहीये. ती विद्रूपच दिसणार आहे. अरे पडणारी पण ती मधल्या जागेत येणार आहे का दात. नंतर पाहू ना मग नाही आले तर पाहू ना. आणि रितू पण आलेली आहे. रितूला पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी. या दोघींमध्ये एक क्रॉस झालेला आहे. रितूला खालचे दाता पहिले आलेत, हिला वरची दाता पहिले आलेत. रितू काय म्हणते तात्या म्हणते तात्या कुठे तात्या तात्या म्हणते मला. तुला तात्या तुझ्या मायला दीदी वेगवेगळे शब्द शिकायली पोरगी. तात्या तात्या दीदी कुठे दीदी कुठे दीदी विश्वा दीदी कशी हात काढती. तात्या कुठे कुठे तात्या. बडे पप्पा म्हणावा बेटा. तात्याली आता ऑड शब्द झालाय, खूप जुना झालाय शब्द. आपण जुन्या काळचे नाही बाळा. काय म्हणशील पप्पा म्हणशील का सांग मला. दादा नाही पप्पा. टिट्ट्या टिट्ट्या टिट्ट्याचा आवाज किती रटे बघितला का मित्रांनो तुम्ही. असा आवाज. दीदी लाव दे दीदी लाव दे आवाज दीदी दे. लावत दीदी पिऊला आवाज दे. पिऊला पिऊला काय म्हणते तू दीदी म्हणते की पिऊला. हा टिट्या लाव दे ग टिट्या म्हण टिटू. काही नाही म्हणणार ती. आता दोघींकडे ब्लॅक ड्रेस आहेत. संक्रांतीचा शूट पण होणार आहे. हा जायचं तुला मम्मीकडं. हा हे बघा कशी घ्यायचं का. पकड 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 टिट्ट्याला पकड टिकेला पकड पकड पकडा पकड टिट्ट्याला पकडा पकड टिट्ट्याला चला. हा मम्मी पप्पाचा आहे तो. नुसतं बघ ती खोकलेला आराम पडला ना 2 शब्द बोलत नाही. आज परत घेऊ द्या मोबाईल द्या. गोळ्या पण आणला. पकड टिटेची पप्पी घे बा टिटेची पप्पी. आता घे टिटेची पप्पी. पप्पी घ्या. डोक्याची डोक्याची गालाची घेत असते गालाची गालाची घेत असते पप्पी. घे घे, घे घे लवकर. पप्पी घे पप्पी घे पप्पी हा, घे. अरे हाताची हाताची नाही प्रयत्न करते ती. अशी माझी माझी घे माझी माझी घे माझी घे माझी. हा मम्मी. तर आज एकंदरीत आमच्या घरी सगळ्यांना उपवास आहेत आणि मी पण उपवास धरलेला आहे आता. हो ना विचार तुला. अगं हा उपास धरा गं. म्हणते ते बिस्किट खाल्ली. त्याचा उपासाची बिस्किट आणलं नाही. काय करणार बाप्पा तू करा काही काय जे तुम्ही खर्चाल ते काय शब्दानं खा ना. करा. किती लवकर होत असेल तर करा मग अर्ध्या घंट्यामध्ये. हा लवकर होत भिजलेला आहे. चालेल करा. बिडा नको समजा परत बाहेर गेले डबल येत नाही माणूस घरी. बटाटे उकडा टाक ना. सर बा तसं पाहिजे चिरून आज सगळे घरचे कामं करता इथे. कोमल आई दादा रोहिणी सगळेजण. कारण की एक शेगडी आलेली आहे त्याचा आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. पाठ काढू का तर ते आमची ही शेगडी चेंज होणार आहे आणि ती ही शेगडी आहे बघा. दिसते का आता ही अपग्रेड करायची आहे. तर तिकडचं आवराय तिला तिला तूच पकड आता.
मामा छोमा माझी बाई चल तू डॉक्टर थोडं किचन अपग्रेड करायची गरज आहे कोमल. घ्याय पाय ते आली आई ते वाढन थोडं हे न वाढ टेस्टर घालून त्याला खाली जा मग ती येईन बाहेर. तसं नाही ग पायपाच्या टेस्टर घाल थोडं खाली घे. खाली घेत अगोला घेतलं ना काय धंदे रे बाप्पा यांचे. तुम्ही वाढा. हा आणि इकडे बघा हे आजी बाहेर आहे. अरे तो काय खाती बा तू चारा खाती चारा सकाळ सकाळी चाराच खाऊ राहिली गाईचा चारा. इकडे बघा यांचं चालू आहे. आई माझी बहीण मला म्हणली की मी मरून जाईन पण तुला कधी फोन करणार नाही. नाही रे भाऊ असं नको करू रे. आता काय बोला ह्या गोष्टीवर तू सांग मला आता. मी बोलते तिला असं बोलू नको म्हणून. हा बरं ठीक आहे. काल तुपाची गोष्ट झाली. तुपाचं कोण बोललं? तूच बोलली ना मनीषाला दिलं म्हणून. हा ती म्हणजे तुपाचं बी काढायला लागलं म्हणे माझं. आता काय बोलू मी याच्यावर सांग बरं. जोर माई तोड देणारच. हा ठीक आहे जसे हे ना. 3 लेकर आहेत तसे ते बी चौथं मला त्या रे ना भाऊ. ते आम्ही बी आमच्या नंदाला करतो. आता कोमलची काय चुकी आहे आता. कोमलला बी बोलला होती. का थांब मी तिला बोलते. काय बोलू आता मी माझ्याकडे बोलायसाठी काहीच नाही. हे बघा ही शेगडी बघा याच्यावरचे टॉप आले नाहीत. म्हणजे हे ड्रिप ट्रे असतो ना तो आलेलाच नाहीये सोबत. आता तो येणार आहे नंतर तो व्हिडिओ कम्प्लीट होणार आहे. आणि ही साबुदाणा करत आहे माझ्यासाठी. ॲक्च्युअली म्हणजे मला साबुदाणा चालत नाही उपास याला माझ्या उपासाला पण काय आता. आणि याचे बटन्स उलटे आहे ना कोमल. हां हा जो हे ना गॅस हा काय करायचं टॅग करायचं याला मी टॅग करतोय व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला मागत असलं तर मागवा. खूप छान आहे. आणि हा टफन ग्लास आहे बघा. म्हणजे याचं हां याचं प्रमोशन आपल्या इंस्टाग्रामला आहे पण मी यूट्यूबला तुम्हाला सांगतोय. मला तर आवडलेलं आहे. टफन ग्लास एकदम लगेच असं सापून जातं असं. हां मी टॅग करतो तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला आवडलं तुम्ही तिथून घ्या. बरोबर की नाही. चला लवकर लवकर आवरा बरं. या मोटरचा आवाज किती येतो बाहेर. मोटरचा आवाज येतो एवढा जोरात. निवडणुका 15 तारखेला आहे. असं मी ऐकलेलं आहे की 14 तारखेला तुमचे 3,000 रुपये येणार आहे. हो 2 हप्ते येणार आहे लाडकी बहीण योजनेचे असं मी ऐकलेलं आहे. आता खरं काय आणि खोटं काय ते आल्यावरच कळन आपल्याला. मला त्याच्यावर व्हिडिओ पण बनवायचा आहे पण मी थांबलेलो आहे कारण की फेक न्यूज असली तर मग परत प्रॉब्लेम होईल ना. हो की नाही. मग त्याच्यामुळेच मी जरा थांबून एकदा न्यूज कन्फर्म करतो आणि मग तुम्हाला सांगेल मी तसं व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हां आणि हे जे आहे ना आम्ही लहान बाळासाठी वापरतोय बघा आफ्टर बाईट टर्मरिक बाम. मदर स्पर्श. हां मदर स्पर्शचं आहे. याचा रिझल्ट मला खूप खतरनाक आलेला आहे. म्हणजे मागच्या वेळेस ते हँड माउथ फूट ते झालं होतं ना पहिला डायजेस्ट काय ते हां ते येणंच नीट झालं आहे पूर्ण. आणि मच्छर वगैरे चावले लाल वगैरे झालं ना. हे बघा कोमल कशी साफ करते व्यवस्थित एकदम. आणि मच्छर वगैरे चावलं ना तर हे लावले की लगेच ते डाग वगैरे चालले जाते. लाल पडलेली जागा लगेच घेऊन जाते फोड पण चालला जातो. हे आम्ही कंटिन्यू आमच्या ठेवत असतो पिऊसाठी ऋतूसाठी. म्हणजे ते कोणाला हात लागत नाही. हां तर ते वरती ठेवलेलं असलं की ते न झालं की हे करायचं आहे. आता इथं किचन ट्रॉलीचा विषय चालू होता पण आता काय करावं मला सुचत नाही आहे. आता इथं नाही करता येणार सध्या तरी. एकतर पैशाचा प्रॉब्लेम दुसरा घराचा प्रॉब्लेम. घरामध्ये कॉक्रोच वगैरे होईल ते नंतरचा विषय राहिलेला आहे. काय म्हणते कोमल. लहान लेकरे हां कॉक्रोच झाले तर परत ते फूड पॉइझनिंग वगैरे त्याचे चान्सेस वाढतात. आपण पेस्ट कंट्रोल करणार आहे का प्रत्येक वेळेस. आपल्या जालन्यामध्ये सहसा करतच नाही कोणी पेस्ट कंट्रोल. आमच्याकडे चालत नाही. पुण्याला चालतं आहे. इकडे तेवढी पब्लिकच नाही आहे. आजी तुम्हाला माहिती आहे का पेस्ट कंट्रोल कसं करायचं तर कसं करतात. पेस्ट कंट्रोल कसं करतात सांगा. मला काय माहिती राहतं. काही माहित नाही आजीला. हे किडे झाले ना ते काढून टाका लागते घरातले. ठीक आहे. हां करा नमस्कार चालू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. मंदिरात गेले नाही आजी. नाही ना नाही गेले अजून. माझं लेकराला झोपे द्यायचे आता. तेच तर मंदिर माया आली. पाय आजी आज दोन्ही कोणी बोलते. आता म्हणते मंदिर हेच आहे माझं. तरी मंदिरात जाता चालत चालत एवढं लांब. ते साबदाणा खा आता. उपास आहे तुम्हाला. हां हो दही देव आहे आपल्या घरात. मग हो तेवढं आहे. बरोबर आहे ना. 4 वेळेस राईट म्हणजे 500 वर्षे 4 वेळेस ना. मोबाईलवर बसला तर हे गल्ल्याचा असा विषय झालेला आहे की याच्यामध्ये पैसे जरा बघा. आमचं सुदर्शनचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आतापर्यंत 40,000 रुपये जमा झाले पाहिजे. तू म्हणजे जेव्हा हे चालू केलं तेव्हापासूनच टाकतो त्याचं. हां पण काही दिवसांना घरी दिलेत ना.
खर्चाला दिली किती वेळा 10 आला तुला कमी कमी टाकत होता ना दादाला 500 मला 500 दादाला 500 मग ते कोण सांगेन मग कशा म्हणायला ते कोण सांगेन मी कस काय म्हणू शकते कस काय लागेल तुमचं एवढाच भरलाय म्हणलं असं होऊ शकत नाही खोलून एकदा मोजून घे बरं नाही खुलत नाही खुलला की डायरेक्ट फुटून तुटून जाईल जाईल मला तर फोडून टाका जाऊ द्या जाऊ टाक खोलून काय बोलत येईन काय नाही याच्या तारीख टाकली आपण काय येडे काय जाऊ दे 1 वर्षापर्यंत भरला पाहिजे असं 1 वर्ष आहे त्याचं तसं नाही आता आपल्या मनात कधी भरण देऊ पण 1 वर्षाची तारीख टाकली कधी स्टार्ट केला ती लक्षात असली पाहिजे ना नाही का 14-11 पासून ना हां म्हणजे 15-11 आपलं चॅनल चालू झालेले इथं गॅप कमी पडला हे भरून टाकायचं असतं ना. पुढं अरे नाही एखाद दिवस आपल्याकडं 500ची नोटच नसेल तर मी 200 भरता येईल ना 200 इकडे दिलेले नाही कुठंच 100-200 हे बाकी सगळे ठेवले. भरलेले आहे का हा कोणते हे जे काळे हे गॅप हे भरलेले असतील ना नाही ते 200 नोट त्याच्यामुळे ठेवलेले एखाद्या दिवस आपल्याकडे चिल्लर पैसे असतील तर मग हे 200 कट करायला आता आपल्याकडे 500 नोट आहे ना तर आपण 500 टाकतो आणि 500चे आकडे जास्त आहे त्याच्यावर आणि 500 लवकर घाला बरं याच्यापेक्षा तेवढे पैसे बसतील त्यामध्ये 1 लाख रुपये मित्रांनो हा गल्ला बघा लवकर लवकर भरला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे सांगा लवकर लवकर पैसे टाकले पाहिजे दुसरं काही नाही करशील काळे बसतील टाइमपास करत काळे करायचे म्हटलं तर हा डब्बा पण टॅग करतोय बरं का मी बघा तुम्हाला हवा असला तुम्ही मागा तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही टार्गेट पूर्ण करा आणि आज याने संकष्टी धरली नाही काहून तरी धरली बाबा हा संकष्टी काहून धरली सकाळी बिस्किट खाल्लं वाव हा तुला एक बिस्किट टेस्ट करायला लावायचं आहे थांब नाही रे बाबा उपास झाला. उपासाचंच बिस्किट आहे ते हे बघा एक्झिबिशनमधून आणलेली बिस्किटच दर हे बघ ते एक्झिबिशनमधून आणलेले आहेत टेस्ट बघ बिस्किटची खोल तुला आवडली की सांग खोल त्याला हे पूर्णच खाऊन आता चांगले तुला आवडून दे राजी घेऊन जा चांगले का राजगिराची बिस्किट आहे उपवासाची उपासाची हा आणि त्याला तुपाची चव येतात हो तुपाची चव येते आहे जरा बरं पण बरे आहे ना होममेड बिस्किट आहे ते तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय